नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे वर्षा ज्ञानदीप चॅनलवर, जिथे इतिहास फक्त सांगितला जात नाही तर तो अनुभवायला मिळतो। इथे आपण विसरल्या गेलेल्या कथा, अमर बलिदान आणि विचारांना जाग करणारे प्रसंग उलगडतो। आजही अशीच एक थरारक, प्रेरणादायी आणि अंगावर काटा आणणारी कथा घेऊन आलो आहोत। चला तर मग इतिहासाच्या त्या पानांमध्ये डोकावूया, जे आजही आपल्याला विचार करायला भाग पडतात। इतिहासात काही नावं अशी असतात जी फक्त पुस्तकात वाचली जातात, पण काही नावं अशी असतात जी माणसांच्या मनात कायमची कोरली जातात। लाला लजपत राय हे दुसऱ्या प्रकारातले होते, कारण त्यांनी केवळ ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला नाही, तर भारतीयांच्या मनात खोलवर बसलेली भीती कायमची संपवली। आज लाला लजपत राय जयंतीनिमित्त आपण अशाच एका राष्ट्रनायकाबद्दल बोलणार आहोत, ज्यांना ब्रिटिशांनी मारलं, पण तरीही ते हरले नाहीत। उलट त्यांच्या मृत्यूनंतर ब्रिटिश साम्राज्य हादरलं। लाला लजपत राय म्हणजे फक्त एक नेता नव्हता, तो एक विचार होता, तो एक जिद्द होती आणि ब्रिटिश साम्राज्यासाठी तो एक जिवंत धोका होता। त्यांनी आयुष्यभर अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि शेवटचा श्वास घेतानाही त्यांनी ब्रिटिशांना स्पष्ट सांगितलं की हा लढा थांबणारा नाही। 1865 साली पंजाबमध्ये जन्मलेले लाला लजपत राय लहानपणापासूनच स्वाभिमानी होते। गुलाम देशात जन्म घेऊनही त्यांनी गुलामासारखं जगणं नाकारलं। शिक्षण घेताना त्यांनी ठरवलं होतं की आयुष्य केवळ स्वतःसाठी नाही, तर देशासाठी खर्च करायचं। त्यांनी वकिली केली, समाज सुधारणेचं काम केलं, शिक्षण संस्था उभारल्या, पण त्यांच्या प्रत्येक कृतीचा एकच उद्देश होता, भारतीयांना जागं करणं। ब्रिटिश सरकारला हेच सर्वात जास्त धोकादायक वाटत होतं, कारण बंदूक हातात घेतलेला माणूस दिसतो, पण विचार देणारा नेता दिसत नाही। लाला लजपत राय लोकांच्या मनात स्वातंत्र्याची आग पेटवत होते। त्यांनी स्वदेशीचा आग्रह धरला, परकीय वस्तूंवर बहिष्कार घालायला सांगितलं आणि भारतीयांना आत्मसन्मानाने जगायला शिकवलं। त्यामुळे ब्रिटिश सरकारच्या डोळ्यात ते कायम खुपत होते। 1928 साल उजाडलं आणि ब्रिटिशांनी सायमन कमिशन भारतात पाठवलं। या कमिशनमध्ये एकही भारतीय नव्हता, म्हणजे भारताच्या भवितव्याचा निर्णय भारताशिवाय घ्यायचा होता। हा संपूर्ण देशाचा अपमान होता। देशभर आंदोलन सुरू झाले। सायमन गो बॅक हे घोषवाक्य रस्त्यांवर घुमू लागलं। पंजाबमध्ये या आंदोलनाचं नेतृत्व लाला लजपत राय करत होते। त्यावेळी लाला लजपत राय वयस्कर झाले होते, शरीर थकलेलं होतं, पण मन अजूनही ताठ होतं। 30 ऑक्टोबर 1928 रोजी लाहोरमध्ये शांततामय मिरवणूक काढण्यात आली। हातात झेंडे होते, मनात स्वातंत्र्य होतं आणि तोंडात घोषणा होत्या। लाला लजपत राय स्वतः मिरवणुकीच्या पुढे चालत होते। ब्रिटिश अधिकाऱ्यांना हे पाहून भीती वाटली, कारण ही मिरवणूक शांत होती, पण ती लोकांना एकत्र आणत होती आणि म्हणूनच अचानक आदेश देण्यात आला। लाठीचार्ज सुरू झाला। निर्दयी लाठ्या सामान्य लोकांवर कोसळू लागल्या। महिला, वृद्ध, तरुण कोणालाही सोडलं गेलं नाही। आणि त्याच वेळी लाला लजपत राय यांच्यावरही लाठी उचलली गेली। एक लाठी त्यांच्या डोक्यावर पडली, दुसरी त्यांच्या छातीवर। रक्त वाहू लागलं, शरीर डगमगू लागलं, पण त्या क्षणीही लाला लजपत राय मागे हटले नाहीत। त्यांनी स्वतःला सावरलं आणि इतिहासात अजरामर झालेले शब्द बोलले, माझ्यावर पडलेला प्रत्येक घाव ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीतील एक खिळा ठरेल। हे एक शब्द त्या क्षणी ब्रिटिशांना साधे वाटले असतील, पण त्यांना हे कळलं नाही की हे शब्द शाप होते, इशारा होता, आणि तो इशारा फार लवकर खरा ठरणार होता। लाठीचार्ज नंतर लाला लजपत राय गंभीर जखमी झाले। उपचार सुरू झाले, पण जखमा खोल होत्या, शरीर आतून खचत होतं। काही दिवसांनी 17 नोव्हेंबर 1928 रोजी लाला लजपत राय यांनी आपला शेवटचा श्वास घेतला। ब्रिटिश सरकारला वाटलं की एक मोठा नेता संपला आहे। आता आंदोलन थंड होईल, लोक घाबरतील, पण त्यांनी फार मोठी चूक केली होती, कारण लाला लजपत रायांचा मृत्यू म्हणजे अंत नव्हता, ती तर सुरुवात होती। हा मृत्यू अपघात नव्हता, गोळी झाडली गेली नव्हती, फाशी दिली नव्हती, तरीही ती एक हत्या होती, लाठीने केलेली, अन्यायाने केलेली आणि संपूर्ण व्यवस्थेने झाकलेली।
लाला लजपतरायांच्या मृत्यूने पंजाब पेटून उठला. लाला लजपतरायांच्या मृत्यूने पंजाब पेटून उठला. तरुणांच्या डोळ्यात अश्रू नव्हते तर आग होती. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारख्या तरुण क्रांतिकारकांच्या मनात एकच विचार होता, हा अन्याय विसरायचा नाही, हा अन्याय विसरायचा नाही. भगतसिंग यांनी स्पष्ट सांगितलं होतं की लाला लजपतरायांचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही आणि तो गेला नाही. ब्रिटिश अधिकारी सॉन्डर्स याची हत्या झाली. ब्रिटिश साम्राज्य हादरलं. त्यांना कळून चुकलं की त्यांनी एका माणसाला मारलं पण संपूर्ण पिढीला उठवलं. लाला लजपतराय मरण पावले पण त्यांच्या मृत्यूने क्रांतीला गती दिली. त्यांनी दाखवून दिलं की कधी कधी मृत्यू हा पराभव नसतो, कधी कधी मृत्यू हा पराभव नसतो तर तोच विजय असतो. त्यांच्या बलिदानामुळे लोकांची भीती निघून गेली आणि स्वातंत्र्याची इच्छा अधिकच तीव्र झाली. आज आपण स्वातंत्र्यात जगतो, मोकळा श्वास घेतो, पण हा श्वास कोणाच्या तरी वेदनेतून आलेला आहे. लाला लजपतरायांसारख्या राष्ट्रनायकांनी आपलं आयुष्य दिलं जेणेकरून आपण मानाने जगू शकू. आज त्यांच्या जयंती दिनी फक्त हार घालून श्रद्धांजली देणं पुरेसं नाही, त्यांच्या विचारांप्रमाणे जगणं हीच खरी श्रद्धांजली आहे. अन्यायाविरुद्ध उभं राहणं, सत्याची बाजू घेणं आणि भीतीला न जुमानणं हेच लाला लजपतराय आपल्याला शिकवून गेले. ब्रिटिशांनी लाला लजपतरायांना मारलं पण ते हरले नाहीत. त्यांच्या मृत्यूने ब्रिटिश साम्राज्याची मुळे हादरली. लाठी ब्रिटिशांची होती पण वेदना पूर्ण भारताने शोषली आणि त्याच वेदनेतून जन्माला आला स्वातंत्र्याचा विजय. लाला लजपतराय हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील असे नेते होते ज्यांनी राजकारण, समाज सुधारणा आणि शिक्षण या तिन्ही पातळ्यांवर एकाच वेळी काम केलं. ते लाल बाल पाल या त्रयीतील एक महत्त्वाचा स्तंभ होते आणि त्यांचा विचार नेहमीच स्पष्ट, निर्भय आणि आक्रमक होता. त्यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून समाजात आत्मसन्मान, स्वदेशी आणि सुधारणा यांचा विचार पसरवला. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, लेखनातून ब्रिटिश धोरणांवर कठोर टीका केली आणि स्पष्टपणे सांगितले की परकीय सत्तेखाली सुधारणा अशक्य आहेत. ब्रिटिश सरकारने त्यांना मंडाले येथे निर्वासित केलं, तुरुंगवास दिला, पण या सगळ्यांमुळे त्यांची देशभक्ती अधिक तीव्र झाली. ते जहाल विचारांचे होते पण त्यांचा जहालपणा हा द्वेषातून नव्हे तर देशावरील निस्सीम प्रेमातून जन्माला आलेला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, तेही संपूर्ण आणि सन्मानाने, हा त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच लाला लजपतराय हे केवळ आंदोलनाचे नेते नव्हते, तर भारतीय राष्ट्रवादाच्या विचारधारेचे प्रखर प्रवर्तक होते. आज आपण लाला लजपतरायांची कथा ऐकली, पण ही केवळ भूतकाळाची गोष्ट नाही, हा आजही आपल्याला विचार करायला भाग पाडणारा आरसा आहे. ज्या माणसाला लाठीने मारण्यात आलं तो माणूस मेल्यानंतरही साम्राज्याला हादरवतो, यालाच खरे शौर्य म्हणतात. आज आपण मोकळ्या हवेत श्वास घेतो, पण हा श्वास कोणाच्या तरी वेदनेतून आलेला आहे. लाला लजपतरायांसारख्या राष्ट्रनायकांनी आपलं आयुष्य दिलं जेणेकरून आपली मान कधी झुकू नये. जर ही कथा तुमच्या मनाला भेटली असेल तर ती इथेच थांबू देऊ नका, तिला पुढे पोहोचवा, कारण इतिहास जिवंत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेसह, अमर बलिदानांच्या कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.